तर बातमी आहे सोलापुरातनं। शहरातील काही मृत कावळे, बदकं आणि घार यांना बर्ड फ्लू झाल्याचं आता स्पष्ट झालंय। त्यामुळे धर्मवीर छत्रपती संभाजीराजे तलाव आणि किल्ला बाग परिसरामध्ये येण्या जाण्यास प्रतिबंध घालण्यात आलेला आहे। मात्र या परिसरात असणाऱ्या तलावात मनसोक्त नौका विहार सुरूच आहे। कावळा मृत झालेला आहे, त्याच्या शेजारी फळांचा व्यापार सुरू आहे। किल्ला बगीचा परिसरात असणाऱ्या चौपाटीवरती नागरिक चटपटीत खाण्यामध्ये रमलेले आहेत। त्यामुळे नागरिकांना बर्ड फ्लूची भीती आहे की नाही असा प्रश्न आता उपस्थित होतोय। सोलापूर जिल्ह्यात जो आहे तो बर्ड फ्लू जो आहे तो कहर माजवलेला चित्र दिसतंय। छत्रपती संभाजी महाराज तलाव आहे, अर्थात कंबर तलाव आहे। या ठिकाणी जे आहे ते कावळे जे आहेत ते मरून पडतानाचं चित्र दिसतंय। या ठिकाणी असंख्य कावळे जे आहेत ते मध्यंतरीच्या काही दिवसांमध्ये मरून पडलेले होते, परंतु महानगरपालिका प्रशासन असेल अथवा आरोग्य प्रशासन असेल यांनी या ठिकाणी कोणतीही खबरदारी घेतलेली नाही। त्यामुळे सोलापुरातील जे नागरिक आहेत ते संतपलेत आणि संतपलेल्या नागरिकांनी या ठिकाणी जे आहे त्या कावळ्याच्या प्रेताजवळ जे आहे ते रांगोळी टाकून एक पद्धतीचा जो आहे तो निषेध व्यक्त केलेला आहे। आपल्यासोबत सोलापुरातील काही सामाजिक कार्यकर्ते आहेत। दादा, रांगोळी टाकण्याचं काय प्रयोजन होतं कावळ्याच्या इथं? सोलापूर महापालिका क्षेत्रात जवळपास 200 ते 300 कावळे मेलेले आहेत, घारी मेलेले आहेत, भारद्वाज पक्षी मेलेला आहे, पोपट मेलेला आहे। असं असताना देखील महापालिका अजूनही म्हणते की कोंबड्यांना बर्ड फ्लूची आज फवारणी केल्यानंतर परिस्थिती अशी आहे की अजूनही कावळे आणि कबूतर मरून पडत आहेत आणि ही मरून पडलेली जी मृत शरीर आहेत ही उचलणं अत्यंत गरजेचं आहे, कारण यातून देखील त्या साथीचा प्रादुर्भाव होऊ शकतो, फैलाव होऊ शकतो। आणि त्यामुळे संतप्त नागरिकांनी या ठिकाणी मृत कावळ्याच्या शवाशेजारी रांगोळी काढून महापालिका प्रशासनाचा निषेध केलेला आहे, कारण महापालिका प्रशासन नागरिकांच्या आरोग्याशी खेळत असून महापालिका प्रशासन झोपेचे सोंग घेतलेलं आहे। दादा, काय सांगाल? या प्रशासनाच्या निर्लज्ज प्रशासनाचा मी निषेध व्यक्त करतो। आपण या ठिकाणी कंबर तलाव, छत्रपती संभाजी महाराज कंबर तलाव हा जो परिसर आहे, हा जो ठिकाण आहे तो पर्यटक क्षेत्र म्हणून त्या ठिकाणी संबोधला जातो। मात्र आजूबाजूला चिकनची दुकानं जी आहेत की या खाटीक लोकांची मोठ्या प्रमाणात आहेत, कारण हे जे चिकनची दुकान आहेत त्या ठिकाणी चिकन विक्री मोठ्या प्रमाणात होत असते। येणारा जो प्रत्येक ग्राहक आहे तो चिकन घेण्यासाठी येत असतो, मात्र हे चिकन जेव्हा सोलापूरकर घेऊन जातात त्या ठिकाणी आरोग्याचा मोठा धोका जो आहे तो संभावित या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। एवढा मोठा प्रश्न निर्माण उद्भवत असताना आपण का बरं या ठिकाणी उपाययोजना करत नाही? व्हिडिओ जर्नलिस्ट विजय आवटे यांच्यासह सौरभ वाघमारे, NDTV मराठी, सोलापूर।